पुण्यामधील मंगेशकर रुग्णालयावर अजित पवारांचा संताप पाहायला मिळाला आणि सरकारकडून मिळणाऱ्या निधीचे पैसे पूजेला ठेवलेत का असा सवाल त्यांनी रुग्णालयाला उपस्थित केलेला आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अजितदादांनी असा सवाल उपस्थित केलाय। धर्मादाय रुग्णालयाला सरकारकडून मिळणाऱ्या निधींचं काय केलं जातं असं सुद्धा अजित पवार विचारतायत। तर मंगेशकर रुग्णालय किती चॅरिटी करतं ऑडिट करा अशी मागणी उदयनराजेंनी केलेली आहे। राज्य सरकारनं मंगेशकर हॉस्पिटल ताब्यात घ्यावं अशी मागणी सुद्धा उदयनराजेंनी केल्याचं पाहायला मिळालं। अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत। तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत, ते जनतेच्या करता आहेत ना। आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटी कमिशन चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती ऐन मोक्यावरची जागा, तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी असं कोणी करत नाही। याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे NGOs आहे किंवा हे असं त्याला चांगलं